Hello students, in our previous video we are already discussed the whole syllabus of hospital pharmacy, and today onwards we are going to start it is clinical pharmacy chapter. So now we are going to learn our first chapter, it is clinical pharmacy. In that, objectives, definition of clinical pharmacy, then functions or scope of clinical pharmacy or pharmacist. हे ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. सो आपण फर्स्ट बघूया डेफिनेशन्स ऑफ क्लिनिकल फार्मसी. तर क्लिनिकल फार्मसी म्हणजे काय, तर clinical pharmacy is a newborn discipline that carries traditional hospital pharmacist for his product-oriented approach to more healthier patient-oriented approach so as to ensure maximum well-being of the patient while on drug therapy. आता ह्याच्यामध्ये काय म्हटले बघूया आपण. Clinical pharmacy is a newborn discipline that carries traditional hospital pharmacist from his product oriented approach to more healthier patient oriented approach so as to ensure maximum well-being of the patient while on drug therapy. तर clinical pharmacy म्हणजे काय, अशी concept which consider treatment and care of patients by members of the health team in the presence of pharmacy student with a particular emphasis on the safe and appropriate use of drug. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तर अशी कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये ट्रीटमेंट आणि पेशंटची केअर केली जाते विथ द हेल्प ऑफ फार्मसी स्टुडंट इन द प्रेझेन्स ऑफ फार्मसी स्टुडंट, आणि ती अशी ट्रीटमेंट दिली जाते की ती सेफ असेल आणि ॲप्रोप्रिएट यूज ऑफ ड्रग असतील. ह्याला म्हटलं जातं क्लिनिकल फार्मसी. अजून एक डेफिनेशन काय आहे, तर इट इज द ब्रांच ऑफ फार्मसी विच इज कन्सर्न्ड विथ various aspects of patient care and deals not only with the dispensing of drug but also advising the patients on safe and rational use of drugs. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, इट इज द ब्रांच ऑफ फार्मसी, ही अशी एक ब्रांच आहे जी की फार्मसी अंडर येते, बट विच इज कन्सर्न्ड विथ व्हेरियस अस्पेक्ट्स ऑफ पेशंट केअर. त्याच्यामध्ये पेशंटची केअर केली जाते आणि फक्त ड्रगचं डिस्पेन्सिंग केलं जात नाही, तर त्या पेशंटला ॲडवाईससुद्धा केलं जातं आणि पेशंट ऑन सेफ अँड रॅशनल यूज ऑफ ड्रग ह्याच्यावरती त्या पेशंटला ॲडवाईस केलं जातं. नुसतं डिस्पेन्सिंग केलं जात नाही, तर ॲडवायसिंगसुद्धा केलं जातं आणि पेशंटची केअर घेतली जाते. मोस्टली सगळ्या क्वेश्चन पेपर मी जे बघितले त्याच्यामध्ये डेफिनेशन ही क्लिनिकल फार्मसीची अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती प्रत्येक पेपरमध्ये जवळजवळ विचारलेली आहे रिपीटेडली. देन नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्स. आता ह्याचे ऑब्जेक्टिव्स काय आहेत, तर टू असिस्ट द फिजिशियन इन डुईंग ए बेटर जॉब ऑफ प्रिस्क्रायबिंग अँड मॉनिटरिंग ड्रग थेरपी. असिस्ट the physician in doing a better job of prescribing and monitoring drug therapy. To assist nurses in administrating medication. To increase patients' role in drug use process. To maximize the effectiveness of drug therapy with minimum side effects or adverse effect. To decrease patient non-compliance through the patient's counseling.
To study drug therapy by monitoring it, and it should maintain the record of drug therapies. Any adverse effect or drug interaction should be reported to pharmacy therapeutic committee and physician of the hospital. आता ह्याचं ऑब्जेक्टिव्स काय काय असणार आहे, तर जे आपण पेशंटला प्रिस्क्राईब करणार आहोत ते व्यवस्थित असलं पाहिजे, रिलेटेड टू दॅट डिसीज, आणि त्याचं मॉनिटरिंगसुद्धा त्या ड्रग थेरपीचं केलं पाहिजे. देन नर्सेसला असिस्ट केलं पाहिजे इन ॲडमिनिस्ट्रेटिंग मेडिकेशन. नर्सेसने ते मेडिकेशन्स दिले पाहिजेत ॲट राईट डोस, राईट टाईम. देन टू इन्क्रीज पेशंट्स रोल इन ड्रग यूज प्रोसेस. पेशंट्सला सुद्धा डोस कसा घ्यायचा आहे, किती टायमिंगला घ्यायचा आहे, हे सुद्धा किती प्रमाणात घ्यायचं आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे. ह्याच्यामध्ये सुद्धा क्लिनिकल फार्मसीचा रोल असतो. देन टू मॅक्झिमाइज द इफेक्टिवनेस ऑफ ड्रग थेरपी विथ मिनिमम साईड इफेक्ट्स ऑर ॲडव्हर्स इफेक्ट. जे साईड इफेक्ट्स आहेत किंवा ॲडव्हर्स इफेक्ट्स आहेत ते मोस्टली कमी केले पाहिजेत, म्हणजे इफेक्टिवनेस त्याचा मॅक्झिमाइज झाला पाहिजे ड्रग थेरपीचा. टू डिक्रीज पेशंट नॉन कॉम्प्लायन्स. पेशंट्स मोस्टली नॉन कॉम्प्लायन्स असतात टू ड्रग थेरपीसाठी. ते त्यांचं काउन्सलिंग थ्रू पेशंटला नॉन कॉम्प्लायन्स जो आहे तो डिक्रीज केला पाहिजे. देन टू स्टडी द ड्रग थेरपी बाय मॉनिटरिंग इट, अँड इट शुड मेंटेन रेकॉर्ड ऑफ ड्रग थेरपी. जी की तुम्ही ड्रग थेरपी त्या पेशंटला देणार आहे त्याचं रेकॉर्डसुद्धा तुमच्याकडे असलं पाहिजे, किंवा त्याच्यातून कुठलाही ॲडव्हर्स इफेक्ट किंवा ड्रग इंटरॅक्शन्स झालं नाही पाहिजे. आणि जर का झालं असेल तर ते कोणाला कळवायचं, तर फार्मसी थेराप्युटिक कमिटीला कळवायचं आणि फिजिशियनला कळवायचं हॉस्पिटलमध्ये. हे झालं ऑब्जेक्टिव्स. किती आहेत? 6. हे सुद्धा तुम्हाला एक्झामला विचारले जातात. डेफिनेशन आणि ऑब्जेक्टिव्स आणि डेफिनेशन अँड फंक्शन्स हा मेनली क्वेश्चन्स 3 मार्क्ससाठी हा चॅप्टरवरती विचारलेला आहे. सो आपण बघूया फंक्शन्स और स्कोप ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट और फार्मसी. आता त्याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत, फंक्शन्स ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट किंवा स्कोप ऑफ क्लिनिकल फार्मसी, हा क्वेश्चन विचारलेला आहे. आन्सर सेम हेच लिहायचे आहेत, जे की 9 पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. मेडिकेशन हिस्ट्री, मॉनिटरिंग ड्रग थेरपी, पार्टिसिपेशन इन वॉर्ड राउंड्स, ड्रग इन्फॉर्मेशन, पेशंट काउन्सिलिंग, पार्टिसिपेशन इन न्यू ड्रग इन्व्हेस्टिगेशन, ADR मॅनेजमेंट, एज्युकेशनल प्रोग्राम्स आणि टेलरिंग ड्रग थेरपी. हे झाले 9 पॉईंट्स, जे की फंक्शन्स ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट आणि स्कोप ऑफ क्लिनिकल फार्मसी. त्याच्यामध्ये हेच लिहायचं आहे. 3 मार्क्ससाठी हा पण क्वेश्चन असतो. डेफिनेशन आणि फंक्शन्स किंवा स्कोप हे 2 मार्क्ससाठी असेल आणि 1 मार्क्ससाठी डेफिनेशन असेल. सो आपण बघूया. स्लाइड रन करायची राहिली. त्याच्यामध्ये फंक्शन्स और स्कोप ऑफ क्लिनिकल फार्मासिस्ट और फार्मसी 9 पॉईंट्स दिलेले आहेत. हे मेनली विचारले जातात. सो आपण फर्स्ट बघूया मेडिकेशन हिस्ट्री. इट includes past and present of prescription and non-prescription drug, dietary supplements, dietary habits, drug and estimate of patient compliance with the drug therapy. आता मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये काय आहे, तर इट इन्क्ल्यूड्स अशी गोष्ट त्याच्यामध्ये असते मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये जी की त्या पेशंटने आधी किंवा आत्ता त्याला कोणती ट्रीटमेंट चालू आहे, त्याचं डायटरी सप्लिमेंट काय आहे, डायटरी हॅबिट्स कोणते आहेत, किंवा तो पेशंट ड्रग थेरपीची पेशंट कॉम्प्लायन्स कसा आहे त्या पेशंटचा, हे मेडिकेशन हिस्ट्रीमध्ये इन्क्लूड केलेलं असतं.
monitoring drug therapy. Second point, it includes evaluation of patient pharmacokinetics and pharmacodynamic parameters, and lab findings, medical problems, and communicating relevant findings to physician. आता मॉनिटरिंग ड्रग थेरपी, इन दॅट पेशंटला ॲब्झॉर्प्शन, देन मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन, हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत हे त्या ड्रग थेरपीच्या अंडर येतात. आता त्याच्यामध्ये लॅबमध्ये आता तुमचे ब्लड रिपोर्ट, युरिन रिपोर्ट, स्पुटम रिपोर्ट्स ह्याच्या अनुसार ती ड्रग थेरपी त्या पेशंटला दिलेली असते. आणि आता कम्युनिकेटिंग रिलिव्हंट फाइंडिंग्स टू फिजिशियन. आता ज्या वेळेला फिजिशियन त्या पेशंटला विचारणार तुम्हाला काय होत आहे, त्यावेळेला त्याचे जे काही सिम्पटम्स आहेत ते ट्रीटमेंटमध्ये लिहिले जातात किंवा डायग्नोसिसमध्ये दिले जातात आणि त्याच्यानुसार त्याला ती ड्रग थेरपी दिली जाते. देन थर्ड काय आहे, पार्टिसिपेशन इन वॉर्ड राउंड्स. द क्लिनिकल फार्मासिस्ट विथ फिजिशियन्स should participate in ward rounds, observe individual patient and decide the drug therapy. आता क्लिनिकल फार्मसीमध्ये काय असतं तर फार्मसिस्ट जो आहे त्याचा मेन रोल काय असतो तर जेव्हा डॉक्टर राऊंडला जातात वॉर्डमध्ये त्यावेळेला त्या फार्मसिस्टने सुद्धा डॉक्टरांबरोबर जाणं गरजेचं असतं की जेणेकरून ह्या पेशंटला काय काय सिम्पटम्स आहेत, मग त्याला कोणती थेरपी दिली पाहिजे, ड्रग थेरपी, हे त्या फार्मसिस्टला कळतं. हा मेन रोल असतो, पार्टिसिपेशन इन वॉर्ड राउंड्स. देन नेक्स्ट आहे ड्रग इन्फॉर्मेशन. इन दॅट द क्लिनिकल फार्मासिस्ट इस्टॅब्लिश ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर. The drug information is available at this center and utilized suitably. This data is sent to physician as per their requirements. आता एखाद्या ड्रगची इन्फॉर्मेशन ही मोस्टली जास्त करून ही फार्मासिस्टला माहीत असणं गरजेचं असतं आणि ती इन्फॉर्मेशन तो डॉक्टरला सांगतो आणि त्याच्यानुसार ड्रग त्या पेशंटला दिला जातो. हा मेन रोल आहे ड्रग इन्फॉर्मेशन. देन patient counseling. It involves providing information to the patient about drug therapy and illness. The pharmacist acts as a resources for information about health promotion and disease prevention. आता पेशंट काउन्सिलिंग करतात त्यावेळेला काय करायचं आहे फार्मसिस्टने तर त्याला त्या ड्रगची सगळी इन्फॉर्मेशन माहीत असली पाहिजे, किती प्रमाणात तो डोस घेतला गेला पाहिजे, किती कोणत्या टायमिंगला घेतला पाहिजे, त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट काय आहेत, हे सगळं त्या पेशंटला सांगितलं गेलं पाहिजे. कोणी तर क्लिनिकल फार्मासिस्टने. काय आहे, प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू द पेशंट अबाउट ड्रग थेरपी, कोणती ड्रग थेरपी दिली गेली आहे त्या पेशंटला ते सुद्धा त्यानं समजावून सांगितलं पाहिजे. आणि त्याचा मेन ॲक्ट काय आहे तर तो रिसोर्स फॉर इन्फॉर्मेशन अबाउट हेल्थ प्रमोशन अँड डिसीज प्रिव्हेन्शन. एखादा डिसीज पुढचा होऊ नये किंवा ॲडव्हर्स इफेक्ट होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा त्या फार्मासिस्टने त्या पेशंटला सांगितलं पाहिजे. देन नेक्स्ट आहे पार्टिसिपेशन इन न्यू ड्रग इन्व्हेस्टिगेशन. आता क्लिनिकल फार्मासिस्ट अलॉंग विथ फिजिशियन पार्टिसिपेट्स इन इन्व्हेस्टिगेशन ऑफ न्यू ड्रग्स. डाटा ऑफ दिस इन्व्हेस्टिगेशन इज कंपाइल्ड, अनालाइज्ड अँड मेंटेन ॲट ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर. आता जर एखादा न्यू ड्रग फॉर्म होत असेल, इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या फार्मासिस्टचा मेन रोल असतो. कारण की एखादा ड्रग तयार होत असेल तर त्याचे बरेचसे प्रकार असतात, प्रिपरेशनचे, डोसेज फॉर्म करण्याचे किंवा कॅल्क्युलेशनचे, किती प्रमाणात घ्यायचं आहे, कॉम्बिनेशनमध्ये ड्रग असेल तर कसा करायचा आहे, हे सुद्धा त्या फार्मासिस्टला कळलं पाहिजे, त्याच्यातसुद्धा त्याचा रोल असला पाहिजे. देन ADR मॅनेजमेंट.
Along with physicians, clinical pharmacist activity is involved in reporting of management of ADR. म्हणजे डॉक्टरांच्याच बरोबर त्या पेशंटला रिपोर्टिंग करण्याचं कामसुद्धा किंवा मॅनेजमेंटचं जे काम असेल ॲडवर्स ड्रग रिॲक्शनचं ते फार्मासिस्टच्या अंडर येतं. एज्युकेशनल आता ADR मॅनेजमेंटमध्ये सांगते बघा. ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स, एखाद्या पेशंटला ड्रग डॉक्टर प्रिस्क्राईब करतात, ते कोण देतं? फार्मसी देतं. फार्मसीमध्ये घेतलं जातं, म्हणजे फार्मसिस्ट त्या गोष्टीला जबाबदार असतो. तो पेशंट घरी गेल्यानंतर त्याला एखाद्या ड्रगची रिॲक्शन्स आली, ॲलर्जी आली, तर तो पहिलं कोणाकडे येणार? तर फार्मसीमध्ये येणार. त्या फार्मासिस्टला सांगणार, बाबा हे ड्रग घेतल्यानंतर मला ही ॲलर्जी आली, समथिंग तो सांगतो. त्याच्यानंतर त्या फार्मासिस्टने काय केलं पाहिजे? तर ते डॉक्टरला कळवलं पाहिजे. मग डॉक्टर काय करणार किंवा फार्मासिस्ट काय करणार? डिस्ट्रीब्युटरला कळवणार. डिस्ट्रीब्युटर काय करणार? ज्याच्याकडून त्याने घेतलं आहे त्या कंपनीला कळवणार. आणि मग कंपनी कोणाला सांगणार? तर जो ड्रग त्यांनी तयार केलेला आहे ते फार्मसी अँड थेराप्युटिक कमिटी जी आहे त्यांना कळवलं जातं आणि त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते. अशा प्रकारे ॲडवर्स ड्रग मॅनेजमेंट रिॲक्शनचं मॅनेजमेंट केलं जातं. देन एज्युकेशनल प्रोग्रॅम्स. क्लिनिकल फार्मासिस्ट ऑर्गनाइज्ड educational programs for nursing and education related to safe and effective use of drugs. आता एज्युकेशनल प्रोग्राम्स इन दॅट क्लिनिकल फार्मसिस्ट जो आहे त्यानं काय केलं पाहिजे? तर ज्या नर्स आहेत किंवा तिथे वर्क करणारे जे कोण वर्कर आहेत त्यांना प्रत्येक ड्रगविषयी इन्फॉर्मेशन दिली पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यानं काय केलं पाहिजे? एक प्रोग्राम अरेंज केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं पाहिजे की एखादा ड्रग घेतला तर त्याचे सेफ आणि इफेक्टिव्ह यूज काय आहेत ते त्या पेशंटला सांगितले पाहिजेत किंवा रिॲक्शन्स काय होऊ शकते हा ड्रग घेतल्यानंतर हे क्लिनिकल फार्मसिस्टने प्रोग्राम्स थ्रू सांगितलं पाहिजे. देन शेवटचं काय आहे फंक्शन्स किंवा स्कोप काय आहे? तर टेलरिंग ड्रग थेरपी. आता त्याच्यामध्ये द क्लिनिकल फार्मासिस्ट आफ्टर द डायग्नोसिस ऑफ फिजिशियन्स फॉर्म्युलेट्स ड्रग थेरपी टू नीड ऑफ पेशंट. आता एखादा ड्रग प्रिपेअर करायला सांगितला डॉक्टरनी अकॉर्डिंग टू त्या पेशंटच्या ड्रग थेरपीनुसार, तर त्या फार्मासिस्टला तो डायग्नोस किंवा ते प्रिपेअर करता आलं पाहिजे. ड्रग काय हवा आहे त्या पेशंटसाठी ते डॉक्टर सांगतील, पण तो तयार करण्याचं काम कोणाचं आहे? तर क्लिनिकल फार्मासिस्टचं आहे. ही 9 फंक्शन्स किंवा स्कोप फार्मसीचे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम थ्रू. सो हा झाला फर्स्ट चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे क्लिनिकल फार्मसीचा. आता त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स जे आहेत ते क्लिनिकल फार्मसी जी तुम्ही नोटबुक घातलेली आहात त्याच्यामध्येच क्लिनिकल फार्मसीचे क्वेश्चन्स कंटिन्यू करायचे आहेत. काही समजत नसेल तर विचारा, पर्सनली विचारा. व्हॉट्सअप नंबर सगळ्यांकडे आहे, त्याच्या थ्रू तुम्ही विचारू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समजत नसेल, एखादा पॉईंट समजत नसेल, मला वाटतं फक्त आल्मीन जी तुमची क्लासमेट आहे तिनंच फक्त जे तिला समजलं नव्हतं ते एकदाच तिनं विचारलेलं आहे. बाकी कोणीही काय त्याच्यामध्ये अडचण आहे, लेक्चरमध्ये काही अडचण आहे हे कोणीही विचारलेलं नाही आहे. जी काही अडचण असेल ती विचारा. थँक्यू.